नमस्कार श्रोते हो. अरे सॉरी हां. सॉरी आज श्रोते हो नाही म्हणायचंय तुम्हाला. तर आज तुम्हाला म्हणायचं आहे नमस्कार रसिक प्रेक्षक हो. रेडिओ जयंतच्या या पहिल्या व्हिज्युअल प्रोग्राममध्ये कार्यक्रमामध्ये आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी अनुराधा मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आत्तापर्यंत रेडिओ जयंत आपल्यासमोर आपले कार्यक्रम सादर करत होतं ते श्राव्य माध्यमातून, पण रेडिओ जयंतचा नवा पॉडकास्ट आम्ही आता सुरू करतोय चतुरस्त्र या नावाने. हा आपला पहिलाच दृकश्राव्य म्हणजे अर्थात ऑडिओ व्हिज्युअल असलेला कार्यक्रम चतुरस्त्र. तर चतुरस्त्र या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. थोडंसं रेडिओ जयंत विषयी. रेडिओ जयंत आपण 3 वर्षापूर्वी सुरू केला. हा आपला यूट्यूब चॅनल आणि याला अतिशय भरभरून प्रतिसाद संपूर्ण जगभरातून मराठी रसिकांनी दिला. यामध्ये आपण कोरोना काळामध्ये हा कार्यक्रम सुरू केला. तर कोरोना काळामध्ये मुळामध्ये माणूस इतका खचला होता, संपूर्ण जगावर एक मृत्यूचं सावट हे होतं आणि त्याच्याकडे पैसे होते, नातेवाईक होते, मित्र होते, पण मनाने तो खचला होता. तर त्यासाठी एक सकारात्मक विचार त्याच्या मनात रुजवावा, एक थोडीशी त्याला प्रोत्साहन द्यावं, यासाठी आपण आनंदी कट्टा नावाचा एक सदर चालू केलं आणि ज्याच्या आता 1235च्या वर एपिसोड झालेले आहेत आणि खूप छान प्रतिसाद या सगळ्या रसिकांचा आम्हाला मिळतोय. त्याचबरोबर पुस्तक अभिवाचन बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती हे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध 207 भागांमध्ये आपण ते रसिकांसमोर सादर केलं. त्याचप्रमाणे श्यामची आई हे पुस्तक, त्यानंतर एक नर्मदा परिक्रमेवर बिल्वपत्र नावाचं प्रभाकर पाठक यांचं एक अतिशय सुंदर पुस्तक, ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर एक पुस्तक लिहिलं, त्यांचे स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये दिलेत आणि ते पुस्तक रसिकांनी सुद्धा खूप डोक्यावर घेतलं, कारण अनेक त्याचे श्रोते, त्याचे चाहते आणि त्यांचे कॉमेंट्स हे आम्हाला मिळत आहेत, त्याच्यावरून आम्हाला ते लक्षात येत आहे. तर त्याचबरोबर लोकांची एक मागणी व्हायला लागली की तुम्ही बोलता आहात पण तुम्ही दिसत नाही आहेत, तर तुम्ही दिसायला पाहिजे. तर यासाठी आपण एक कार्यक्रम चतुरस्त्र, विविध क्षेत्रातले म्हणजे कथाकार असो, नाटककार असो, मूर्तिकार असो किंवा वेगवेगळे कलाकार असो, त्यांच्या आपण छान मुलाखत म्हणण्यापेक्षा गप्पाटप्पा त्यांच्याशी करायच्या आणि सविस्तर त्यांच्या पूर्ण जडणघडणीविषयी माहिती ही आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवावी असा आमचा हा प्रयत्न. रसिक प्रेक्षक हो, आजच्या या चतुरस्त्राच्या पहिल्या भागामध्ये आपण भेटणार आहोत प्राध्यापक, लेखक, नाटककार, कवी श्री रमेश कोटस्थाने. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कोटस्थाने सरांशी तर मनमोकळा संवाद साधणार आहोतच, पण त्याचबरोबर रेखाताई त्यांच्या सहचारिणी यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत, जाणून घेणार आहोत सरांच्या प्रवासाविषयी, त्यांनी या प्रवासात दिलेल्या साथीविषयी रेखाताईंकडनं. रेखाताई, तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत कार्यक्रमामध्ये. सर, वयाच्या या टप्प्यावर विपुल लेखन आहे. नाटक असो, कविता असो, कथा असो, व्यक्तिचित्रण असो, प्रचंड लेखन आहे आणि मुख्य म्हणजे बालगोपाळांपासून तरुणाईला आकर्षित करणारं लेखन आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. खुळा पाऊस जेव्हा आम्ही तुमचं वाचलं त्यावेळेस त्या खुळा पावसामध्ये आम्हाला जाणवलं की लेखनाचं जे बीज असतं, निरीक्षणाचं जी शक्ती असते ती त्या तिथेच बालपणीच कुठेतरी रुजली गेली, अधोरेखित झाली. ह्या खुळ्या पावसाविषयी आणि तुमच्या बालपणाविषयी आम्हाला ऐकायला खूप आवडेल. आरंभ मी थोडा माझ्या मनात जे विचार येतात त्यानुसार करतो. माझं एक चारोळ्यांचं पुस्तक आहे, मनातल्या मनात. ते व्यक्त होण्याची संधी जयंतनी आणि तू अनुराधा, तुम्ही दोघांनी आज मला दिलेली आहे. या मनातल्या मनात चारोळ्या संग्रहात एक चारोळी आहे. कल्पना अशी आहे की मी भरतीची वेळ आहे आणि समुद्राच्या काठी उभा आहे आणि लाटा येत आहेत आणि एक एक लाट पहिल्या लाटेला लहान ठरवेल इतकी मोठी आहे
आठवणींच्याही तशा लाटांची गर्दी माझ्या मनाच्या किनाऱ्यावरती झालेली आहेत. तर त्यानुसार मी एक चारोळी निवडलेली आहे. एकच अक्षर अंतिम अक्षर, एकच अक्षर अंतिम अक्षर, काय असावे या ओठांवर, अथांग सागर उसळत भवती, काय वेचू मी या काठावर. क्या बात आहे. तुम्ही बालपणापासून सांगितलं, तुला असं वाटतं की माझं बालपण म्हणजे फार फार भूतकाळातली गोष्ट आहे. तसं नाही आहे. माझ्या मुलींना विचार आणि त्याहीपेक्षा माझ्या नातवंडांना विचार. तर बालपणापासून सांगायचं तर बालपण जपून ठेवणं आणि ते तसं जगणं हे सुद्धा आयुष्यातलं फार मोठं वर्म आणि मर्म आहे. खरंय. आता तू खळा पाऊस, खरं सांगू का, खळा पाऊस आता माझं नाही आहे, ते रेडिओ जयंचं आहे आणि त्याहीपेक्षा कॉपीराईट्स तुझे आहेत. हा तुमचा मोठेपणा आहे. तर बालपणापासून एकच सांगतो की नेवाशाला असताना, नेवाशाला माझी ती फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणतो ती गेली 55 ते 60 या काळात. तर लेखक होण्याची जीवनसत्व मला तिथे कुठे कुठे कशी कशी मिळाली. मग त्या वस्तू असतील, व्यक्ती असतील, वास्तू असतील किंवा विविध विषय असतील. टुरिंग टॉकीज, सर्कसचा तंबू, आठवडी बाजार, शाळा, शाळेच्या जवळची प्रवरा नदी, तिथे बांधलेला घाट, फार काय मोहनीराजाचं आणि ज्ञानेश्वराचं देऊळ, ज्या ज्या जागी मी गेलो निवाशामध्ये अतिशय अतिशय समरस होऊन जगलो, त्या प्रत्येक याचं म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक विषयानं मला लेखनाची प्रेरणा दिलेली आहे. आता लेखनाची प्रेरणा सांगतो ही मधमाशीसारखी आपल्याला मिळवावी लागते. आपल्या सामान्य माणसांच्या डोळ्यानं, सामान्य डोळ्यांना जे दिसत नाही ते त्या मधमाशीला बरोबर दिसतं. तसं हे निरीक्षण जे आहे ना, ते काय आपल्याला कोणत्या विषयातून काय शिकवून जाईल सांगता येत नाही. तर मला तरी असं वाटतं की माझ्या लेखनाची बीज ही मला या सर्व वस्तू, व्यक्ती, विषय यांच्या निरीक्षणातून मिळालं. पण सर, आम्हाला हे ऐकायला आवडेल की बालपणामध्ये कुठल्या व्यक्तीचा प्रभाव तुमच्यावर जास्त? हां, फार सुंदर प्रश्न आहे हा. मला असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा एक जीएनचं फार सुंदर वाक्य आहे, ते म्हणतात की ही अशी काही नावं आहेत माझ्या आयुष्यात की ज्यांच्यावरती गंधगोळी ठेवावी. फार सुंदर वाक्य आहे. मला सुद्धा असं जाणवतं की आपल्या लेखनामध्ये आणि एकूणच या सगळ्या प्रवासामध्ये कोणत्या गुणाने आपल्याला तारलं, आणि तो म्हणजे विनोदबुद्धी, सकारात्मक विनोदबुद्धी. त्या दृष्टीने सर्वप्रथम माझी आजी, म्हणजे वडिलांची आई, तिच्यामध्ये एक गंभीर चेहऱ्यानं विनोद करण्याची, म्हणजे रागावताना सुद्धा एक एवढी विलक्षण हातोटी होती की ते अजूनही मला आठवतं. ती काय करायची, रागावली की आम्हाला वेगवेगळी नावं द्यायची, जुन्या काळच्या नाटकांमधली अशी नावं द्यायची. काय रे बळीभद्र, रुसलास का? आता ते आम्हाला कळायचं नाही, पण ते बळीभद्र ते कोणत्या तरी जुन्या नाटकात असणार. तर आमच्या आजीचं म्हणजे विनोदाचं घराणं हे आजीपासून आमचं सुरू झालं. वडिलांचं इथेच, त्यांचं इथेच अत्यंत गंभीर चेहरा ठेवून विनोद करणे. पण वडिलांनी आणखीन एक फार चांगली गोष्ट केली, प्रचंड वाचनाची आवड लावली. म्हणजे आम्ही वाचत असताना वडील रागावलेत असं कधीही झालं नाही, कधीही झालं नाही. उलट वाचतोय ना,
सगळ्यात चांगलं काम करतोय. त्यामुळे संस्कार जे मिळाले ते आजी, वडील आणि एकूणच आमचं कोटस्थान्यांचं जे घर आहे ते कोणत्याही प्रसंगाला विनोदी कलाटणी देण्यामध्ये फारच फार माहीर आहे. म्हणजे त्यामुळे आमचं एकत्र आल्यानंतर कोणताही विषय नसताना प्रचंड हसण्याचा कार्यक्रम चालू होतो अक्षरशः. ते का हसायचं? हसण्यासाठी. आणि त्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ मानतो घराला. तर प्रभाव जर नातेवाईकांमध्ये म्हटलं तर वडील आणि आजी, आणि जर लेखकांपासून जर तुम्ही विचार केलात की कुणापासून काय काय मिळवलं, तर माझं एक फारसं प्रकाशात न आलेलं पण मला अतिशय आवडणारं असं एक पुस्तक आहे मोरपीस. जुन्या जिवलग पुस्तकांच्या पानांमधून जपलेलं, जिव्हाळ्यानं जपलेलं एक मोरपीस, अशी कल्पना आहे. आणि ज्या ज्या लेखकांनी माझं बोट धरून साहित्य क्षेत्रात मला चालायला शिकवलं त्यांना विदर्भाकडे असते तशी एक ऋणमोचनची जत्रा असते, तशी ही साहित्यातली माझी ऋणमोचनची जत्रा आहे. आणि त्यामुळे सर्व लेखकांना मी एक प्रकारे त्यामध्ये एक 2-4 फुलं वाहिलेली आहे कृतज्ञतेची. त्या मोरपीसमध्ये मला ज्यांनी मग कोणी शैलीने मला मदत केली असेल, कोणी शब्दांनी मला मदत केली असेल, कोणी विषयांनी मला मदत केली असेल. आणि त्यावेळेला मला जाणवलं आपले इतके लेखक आवडतात. म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला घडवायला 5, 6, 7 शिक्षक असतात, अगदी वर्गात असतात, मैदानावर असतात, तुम्ही शिकत काहीच नाही, हा भाग निराळा. पण या लेखकांमुळे मी एक निश्चित ठरवलं की मला कोणत्याही वयाच्या आणि वृत्तीच्या व्यक्तीशी संवाद साधता आला पाहिजे. आणि हा जर संवाद साधायचा असेल तर मला कोणताही विषय वर्ज्य असता कामा नये. माझी हा धाडसी विधान आहे, कोणताही विषय वर्ज्य, पण माझी अभिरुची ही मला नेहमीच तरंगत ठेवील, कधीही नाकातोंडात पाणी जाऊ देणार नाही. मग ते लोकप्रियतेसाठी असो, पैशासाठी असो किंवा कोणत्याही बाह्य प्रलोभनासाठी असो, कधीच घडणार नाही. आणि त्यामुळे मी ठरवलं की साहित्याचा जो फॉर्म आहे वॉशिंग्टनच्या कोऱ्हाडीसारखा मला तो चालवता आला पाहिजे. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की तुम्ही कोणताही विषय काढा, अभंग होय, काव्य होय, एकांकिका, नाटक, समीक्षा, कादंबरी, बालवाङ्मय, कोणताही प्रकार मी हाताळण्याचा अत्यंत मनपूर्वक प्रयत्न केलेला आहे. आणि लौकिक यश मिळाले आहे की नाही माहीत नाही, आत्मिक यश मला भरपूर मिळालेलं आहे. आत्मिक यश मिळालेलंच आहे. आणि तुमच्या सगळ्या जेवढ्या एकांकिका आणि नाटक जे आहेत ज्यांनी केलेले ज्या ग्रुपने, त्यांना सुद्धा राज्य पातळीवर आणि देश पातळीवर त्याची बक्षिसं हे तुम्हाला एक आशीर्वाद रूपाने रसिकांकडनं मिळालेलीच आहे. आता यात्रिक हा जो विषय आहे, म्हणजे आता तुमचा शिक्षणाचा जो एक हे होता, प्राध्यापक व्हावं असं तुम्हाला तेव्हापासून वाटत, तुम्हाला काय लहानपणी काय वाटत? काय गंमत आहे हे, म्हणजे आपण विचार न करता जे उमटतं ना ते खरं असतं. कोणी आपल्याला भेटल्यानंतर जे भाव आपल्या चेहऱ्यावर येतात ते खरे, हा ते खरे. पण नंतर वा 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 भेटून आनंद झाला ते त्या माणसाला कळतं. तसं जुन्या काळी प्रिडिग्री म्हणून वर्ग होता. आणि प्रिडिग्रीमध्ये पहिल्याच दिवशी शिकवायला लागावं आणि विद्यार्थ्यांशी वैर साधावं असे काही क्षुद्रवृत्तीची मंडळी नव्हती तेव्हा. तर एक अत्यंत आदरणीय खरोखर असे प्राध्यापक आले, कोलते प्राध्यापक, शरद कोलते. आणि त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांनी सांगितलं की आज शिकवणं काही नाही, पण तुम्ही एक निबंध लिहायचा प्रत्येकाने. बरं, तुम्हाला विषय सांगितलेला नाही आहे, निबंध लिहायचा हे सांगितलं नाही, तर तुम्ही मला काय व्हायचं आहे याच्यावरती निबंध. आणि अक्षरशः म्हणजे
जणू काही मला माहिती नव्हतं, लिहायला सुरुवात केली. मला अजून ते कागद दिसत आहेत समोर. हिरव्या शाईनं मी संबंध 5 पानं लिहून काढली आणि त्यात मी लिहिलं मला प्राध्यापक व्हायचं आहे. तेव्हा ते कुठेतरी मनामध्ये निश्चित होतं. आता एकदा हिने मला विचारलं होतं, सर ते नेहमीच सगळे विचारतात की तुम्ही कॉमर्सचे आणि आवड साहित्याची, हे कसं काय? तर त्याचं कारण, मग तुम्ही करिअर का कॉमर्स हे निवडलं? फार गमतीदार आठवण आहे. आमच्या वेळेला आर्ट, सायन्स आणि कॉमर्स 3च पर्याय होते. सायन्स त्याच्यामध्ये कापाकापी करावी लागते म्हणून ते लगेच वर्ज्य. शुद्ध शाकाहार अजूनही मी टिकवलेला आहे. आमच्या काळात आर्ट्सला काही किंमत नाही असं एक सार्वजनिक समज होता. ज्याला BA व्हायचं आहे आणि मग टायपिंग शिकायचं आहे त्याने आर्ट्सला जावं. मग कॉमर्स निवडण्याचं फार मोठं कारण असं की माझा अत्यंत जिव्हाळ्याचा शाळकरी मित्र भगवान, त्यांनी कॉमर्सला ठरवलं. संपला विषय, संपला. असं साधी गोष्ट आहे. महत्त्वाचे निर्णय तो घ्यायचा की आज आपल्याला दारासिंगचा हा सिनेमा बघायचा, तिकीट तो काढणार असल्यामुळे आम्ही जाणारच त्याच्यामागे. मग कॉमर्सला का जाऊ नये? तर मी कॉमर्सची निवड ही भगवान तिकडे जाणार या एकमेव निकषावरती केली आणि मला कधीही कॉमर्सची गोडी लागली नाही त्या अर्थाने. आणि आज तुला एक गंमत सांगतो. प्री डिग्री कॉमर्सला मी नगरमध्ये प्रथम क्रमांक आणि प्रथम वर्ग मिळवला आणि मार्कशीट पाहिल्यानंतर सर्वात जास्त मार्क मला, मी तुम्हाला लगेच वाटेल अकाउंटन्सीच असणार 100. सर्वात कमी अकाउंटन्सीमध्ये होते आणि सर्वात जास्त मराठीमध्ये होते. तर करिअरची निवड ही अशी परत मित्रांमुळे झाली. म्हणजे आपण म्हणतो ना की कल चाचणीसाठी एक वेगळं त्याच्यासाठी कार्यालय असतात, ऑफिसेस असतात आणि खास त्याच्यासाठी कोर्स असतो. 10वी नंतर मुलांची कल चाचणी केली जाते. पण मला असं वाटतं कॉमर्सच्या या मार्कशीटने तुमची कल चाचणी केलेली होती. बापरे, आमच्या आमच्या लहानपणी लहान मुलाचं मन समजून घ्यायचं म्हणजे कठीणच आहे. मग काय पालक धर्म राहिला, फोडून काढ त्याला, मग मुलगा वळणावर येणार. उपाशी ठेव 2 दिवस त्याला, म्हणजे मुलगा वळणावर येणार. भीक मागणारच तू कशाला अभ्यास करतो, वगैरे वगैरे वगैरे. हीच कल चाचणी होती आमची. जर एक आता बोलता बोलता तुम्ही मगाशी बोललात की मला बाबांनी माझ्या कधी वाचताना कधी उठवलं नाही, कधी डिस्टर्ब केलं नाही. पण आता आपण हल्ली बघतो ना की प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आपल्याला दिसतो. म्हणजे वाचन संस्कृती आपण म्हणतोय की कमी झाली आहे. हल्लीची मुलं वाचत नाही. इंग्लिश मिडियमला बरीच मुलं जातात, त्यामुळे वाचन संस्कृती ही कमी होते, म्हणजे नामशेष होतीये की काय अशी भीती वाटायला लागली. तर यासाठी आपण काय करायला हवं? आता हे कसं आहे, त्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीबद्दल काही तक्रारी असतातच आणि व्हाईस वर्सा पण असतं. त्यामुळे आता आपण एकदा आयुष्यातून म्हणा किंवा जगण्यातून म्हणा थोडेसे बाजूला झालो, अलिप्त नाही, विरक्त नाही, पण तृप्त होऊन निवृत्त झालो, तर ते प्रश्न त्यांनी सोडवावेत. म्हणजे आपण आता हे आपली नातवंड खूप याच्यावर वेळ, तुम्हाला जरी जसं वाटलं तर तुमच्या असंख्य तक्रारी आणि तक्रारीच असणार जुन्या पिढीच्या. हे बाहेरचं खायला मागवतात, हे मुलांना अतिलाड करतात, हे पैसा खर्च करतात. आमच्या पिढीचं तुला सांगतो की प्राण आणि पैसा यातलं काय जावं, तर प्राण जावेत, कारण ते पुढच्या जन्मी मिळतीलच, पण पैसा नाही. त्यामुळे आमच्या निकषांनी नव्या पिढीला मोजणं मला मुळीच मंजूर नाही. जे आहे ते उत्तम आहे. माणूस आनंदी आणि विनोदी आहे की नाही ही माझी पहिली कसोटी आहे. कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, तो आनंदी आणि विनोदी आहे की नाही, आणि मुख्य म्हणजे तो सकारात्मक आहे की नाही, याला मी खूप. आणि हे का मी सांगू शकतो, तर तसं मी जगलो आहे आयुष्यभर. एक जाताच एक गंमत सांगतो.
की या विनोदबुद्धीचा आविष्कार कुठे, केवळ सभेत किंवा लिहिताना नाही. मी 8वी 9वीत होतो आणि सायकल चालवत होतो त्यावेळेला नगरमध्ये. तर समोरून नगरी वाणाचा एक आणि पैलवानी बांध्याचा माणूस आला आणि त्याच्याशी माझी धाड दिवशी टक्कर झाली. त्याचा काय परिणाम होणार लक्ष, आम्ही दोघंही पडलो. पण तुला सांगतो त्या क्षणी मला काय सुचावं, रागवताय काय, या निमित्तानं आपली ओळख झाली ना, हात मिळवा. आणि गंमत अशी की तोही हसला आणि त्यानंतर एकदा पुढे कुठेतरी चितळे रोडवर बाजारात फिरताना त्यानं अशी दंडशी माझ्या पाठीवरती थाप मारली. काय रे, ओळखलं का? जवळ 15-20 दिवसांनी 15-20 दिवसांनी त्यांनी ओळखलं. तर हे जे आहे ना, असं कुणाला वाटेल की प्रसंगातून सुटून जाण्यासाठी वापरला विनोद म्हणजे पलायनवाद आहे. कोणाला असं वाटेल की प्रसंग तो फेस करता येत नाही म्हणून नाही. पण विनोदबुद्धी कुठेही वापरलीच गेली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी एक त्या बाबतीत फ्रेंच कार्टून्स फार मानतो. बोट फुटलेली आहे, तिकडे आगीच्या ज्वाळा आहेत, काही माणसं पाण्यात पडलेली आहेत, एक सुंदर तरुणी तिला ते संरक्षक काय ते कडं मिळालेलं आहे. एक फ्रेंच माणूस या जवळ येतो हॅट काढून, मिस व्हॉट आर यू डुईंग टू नाईट. दोघंही बुडणारच हे नक्की. पण ही प्रवृत्ती मला अतिशय आवडते. तर विनोदबुद्धीबद्दल मी आणखीन काही सांगणार नाही. जर तुम्हाला वेळ असला आणि दुर्बुद्धी झाली तर माझं विनोदी लेखन तुम्ही अवश्य वाचा. केव्हाही ते जुनं झालंय असं वाटणार नाही. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग जेव्हा म्हणजे नोकरी किंवा या संदर्भातला आपला पुढचा प्रवास जो आहे तो कसा काय म्हणजे? हां, आता इतकी गंमत सांगतो की आम्ही BCom झालो. TY BComला मी टायफॉईडने आजारी होतो. नगरला मला आठवतं की एवढी लक्झरी कोणी केली नसेल परीक्षेला जायला. तर माझ्यासाठी आईनेच तांगा लावलेला होता विकनेसमुळं. आणि त्या BComला मी ऑनर्स मिळवला. आता वास्तविक वडिलांनी त्यांचा जर वंश परंपरागत हक्क चालवायचा तर आता पुष्कळ झालं शिकण्याचा, कमवायला लागा. पण त्यांना काय वाटलं कोणाला माहिती की इतका आजारी असताना ऑनर्स मिळवला, तू MComला जा. ठीक आहे. मग मी MCom पण पूर्ण केलं आणि तेही क्लास मिळून पूर्ण केलं. आणि इच्छा तर होतीच प्राध्यापक व्हायचं. 5 ठिकाणी अर्ज केले. अतिशय अभिमान वाटतो, 5ही ठिकाणी निवड झाली. म्हणजे ती कॉलेज किती प्राथमिक अवस्थेतली असतील तेही लक्षात येईल, पण निवड झाली. मी पहिल्यांदा वर्गावर गेलो, त्या मुलांमधलाच जणू काही एक अशी शक्यता होती, कारण मी किती बरोबर 22 वर्षाचा होतो आणि साधारणतः TY BComची मुलंही 20-21चीच होती. मी काय बोललो सुरुवातीला हे मला माहीत नाही, पण त्या क्षणी अरे काय काटा मास्तर आलाय आपल्याला, हे काय म्हणतात माउथ पब्लिसिटी, तसं झालं. आणि त्या दिवसापासून तर 80 सालापर्यंत विद्यावर्धिनी कॉलेज धुळ्याचं, त्यात मी अक्षरशः राज्य केलं. माझ्या शिकवण्याला तर एक स्टार व्हॅल्यू होतीच, मी म्हणून नाही, पण अजूनही आजचा गायत मला न विसरले असे आता 50ला 60ला आलेले विद्यार्थी आहेत. त्यांची पत्रं आहेत, त्यांचे मेसेजेस येतात, फेसबुकवर मैत्री आहे. तेव्हा शिकवण्याने तर मला हे, पण पहिल्याच वर्षापासून मी एकांकिका आणि नाटक यायला सुरुवात केली. आणि ती सादर केल्यामुळे कॉलेजाचंच नाही तर संपूर्ण धुळ्यामध्ये नाव झालं. घरात सासरे तारे आमच्याकडे 2 प्रयोग असायचे, एक विद्यार्थ्यांसाठी आणि एक सर्व लोकांसाठी. तर तो सर्व लोकांसाठी झालेला प्रयोग मला अजूनही आठवतं. एक पंडित नावाचे वकील होते. आता वकील पंडित असू शकतो की याच्यावर तुम्ही वाद घाला, पण पंडित नावाचे एक वकील होते. त्या वकिलांनी त्याचा प्रयोग घेतला. आता हे जे व्यावसायिकही नव्हतं आणि ते नाटक
ते नाटक घरात सासरे चारे हे आहे पती पत्नींवरचं, त्यांच्या संबंधांवरचं. माझं लग्नही झालेलं नव्हतं म्हणूनही कदाचित ते आनंदी लिहू शकलो मी. पण गंमत ही ज्या पंडितनी प्रयोग घेतला आणि कॉलेजच्या हॉस्टेलला त्या काळामध्ये 500 रुपये देणगी पण दिली. आणि मग त्यानंतर दरवर्षी एक एकांकिका कॉलेजमध्ये सादर करायची, ती योग महोत्सवात न्यायची. हा प्रवास सुरू झाला. आणि तू तर नक्कीच आजही आपल्याला यादव खैरनार हे नाव 80 नंतर तुम्ही तिकडे गेलात. 80 नंतर. पण 80च्या आधी जे सगळे आमच्या बरोबर होते सिनियर, ते सगळे सांगत होते कोटस्थाने सरांची हिरवळ आणि लावण एकांकिका आम्ही जिथे जिथे नेली तिथे तिथे पहिलं बक्षीस आम्ही काढलं. हो. आणि त्या एकांकिके बाबतीत सांगायचं झालं तर आज 40 वर्षापूर्वी ती सादर झाली होती. आज केली तरी तिच्या व्हॅल्यूज, मूल्य जे आहे ते तीच आहे. आणि अजून 25 वर्षानंतर कोणी जर केली तरी तीच राहतील, इतका त्याचा तो प्रभाव निश्चितच आहे. आणि नावातच सगळं हिरवळ आणि लाभारस या नावातच सगळं. आणि सांगायला मला अतिशय म्हणजे एकांकिका स्पर्धेमध्ये आणि कवितेला वन्स मोर आम्ही थांबून जायचो तिथे की कवितेला वन्स मोर मिळाल्याचं. परीक्षकांना विचारलं काय करायचं, घ्या. मग तीच कविता आपण एक जरा घेऊया ती, कारण का ती कविता इतकी एव्हरग्रीन आहे. म्हणजे त्या कवितेचं आधी कवितेची म्हणजे कवीची मानसिकता समजून घेण्यासाठी थोडस आधी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. तर तो तिच्यावर भाव मारायला गेला. तो तिच्यावर भाव मारायला गेला तर तिच्याच भावाने त्याला मारला. अशा मानसिकतेतनं तयार झालेली ही कविता आहे. त्यामुळे कवीची मानसिकता आणि काव्य याच्यामध्ये खूप म्हणजे साम्य असतं ना, म्हणजे ते तसंच्या तसं उतरतं. कवितेचं नाव आहे प्रिये. प्रिये तू एक कळी आहेस, प्रिये तू एक कळी आहेस, पण तुझा बाप तो मात्र एक कली आहे. तुझ्या माझ्या प्रेमाच्या अष्टकोनी जांभळ्या त्रिकोणात, तुझ्या माझ्या प्रेमाच्या अष्टकोनी जांभळ्या त्रिकोणात तुझा बाप लंब आहे, आगीचा बंब आहे. प्रिये तुझे भाऊ, प्रिये तुझे भाऊ साप आहे, प्रिये तुझे भाऊ साप आहे, तुझा भाऊ साप आहे माझ्या जणू काही ते माझं पूर्वजन्मीचं पाप आहे, नुकतंच मारलेलं आहे त्याच्यामुळे ते अगदी ताजं आहे ते. प्रिये तुझे भाऊ साप आहेत, माझ्या डोक्याचा ताप आहे, जणू काही ते माझं पूर्वजन्मीचं पाप आहे. प्रिय तुझी बहीण, प्रिय तुझी बहीण धाकटी आणि नकटी, तुला दिली चिठ्ठी तर चोरून वाचते पट्टी. प्रिय तुझी आई, प्रिय तुझी आई साली बुवा आहे का बाई, तिच्या पोटी तू जशी निवडुंगात जाई, जशी निवडुंगात जाई. आणि प्रिय तू आहा पांढरे केस काळे दात, आणि मग एकदम प्रेक्षक हा नाही चुकलं, काळे केस पांढरे दात लाल ओठ गोरे हा, प्रिय तू सौंदर्याची रंगपंचमी आहे, पण तुझं घर ते मात्र शिमग्याची धुळवड आहे, म्हणून माझी परवड आहे, म्हणून माझी परवड. अशी ती एकांकिकेमध्ये म्हणजे वन्स मोर मिळालेली ही कविता. आता जयंत ही गंमत बघ अवश्य. यांचे विद्यार्थी काही असे आहेत आणि विशेषतः तो राजीव कुलकर्णी, तो यांच्या सगळ्या एकांकिका तोंडपाठ अजूनही म्हणू शकतो या वयात. येस. आणि थोडं मला असं वाटतं की विद्यावर्धिनीत आल्यानंतर लिहिण्यापेक्षा यांनी कॉलेज म्हणजे शिकत असतानाच एकांकिका आणि घरात हसरे तारे हे नाटक लिहिलेलं होतं, हे जास्त क्रेडिटेबल आहे. नक्कीच नक्कीच नक्की. नमस्कार मंडळी, मी अभिनेता दिग्दर्शक विजय गोखले. प्राध्यापक रमेश कोटस्थाने हे साहित्यिक नाटककार म्हणजे एक अवलिया व्यक्तिमत्व, प्रसन्न व्यक्तिमत्व, निर्मळ नितळ स्वच्छ आनंदी असा एक प्रसन्न माणूस. त्यांच्या घरात आसरे तारे या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिका करत असे, जी अगोदर व्यंग नायकाने केलेली होती, मोहनची भूमिका ती करत असे. त्यानंतर मी त्यांच्या काळावे लोभ असावा, प्रपंचरंग वगैरे म्हणजे अशा काही स्क्रिप्ट्समध्ये मी भूमिका केल्या प्रमुख. त्यानिमित्ताने म्हणजे कामाच्या निमित्ताने, कलात्मक कामाच्या निमित्ताने आमच्या अनेक गाठीभेटी चर्चा व्हायच्या, बैठका व्हायच्या आणि त्या एवढ्या रंगायच्या की पुढे पुढे आम्ही कामाचं निमित्त तयार करून बैठका करायला लावलो आणि त्या अक्षरशः त्याचं रूपांतर मैफिलीमध्ये व्हायचं. सर म्हणजे सर आहेत, खरं म्हणतो आनंद आहे.
आणि सरांच्या विविधरंगी स्वभावाचं दर्शन त्यांच्या साहित्यातनं, डायलॉग्समधनं, नाटकातल्या कलाकृतीमधनं सहज दिसतं. सर कुठली शेड सरांमध्ये नाही. एक तर मिश्किल माणूस. सरांची मिश्किल मला कुठे दिसते बघा. सर म्हणतात एके ठिकाणी, शुभमंगल सावधान. ज्या कोण्या प्राचीन कवीनं या दोन भिन्न धर्मीय, भिन्न जातीय आणि भिन्न वर्णीय शब्दांची तिरपाकडी लगीन गाठ बांधली असेल त्या कवीला माझं त्रिवार वंदन. काय गंमत आहे बघा. आधी गुरुसारखं गोड आवाजात म्हणायचं शुभमंगल, लगेच गुरख्यासारखं दडावून सांगायचं सावधान. म्हणजे आधी सौख्याचा आशीर्वाद, लगेच धोक्याचा इशारा. ही सरांची पिशकिरी. गोड गोड विनोदी माणूस, पण सेन्सिटिव्ह. खरोखर नवरा बायको रिलेशनशिपमध्ये एके ठिकाणी त्यांच्याच कलाकृतीमध्ये स्त्री म्हणते की काय, नवऱ्याला तिने म्हणते आलात ना शेवटी, इकडे तिकडे जाऊन आलात ना शेवटी माझ्याकडेच. नवरा म्हणतो हो, कसाही असलो कुठेही गेलो तरी शेवटी येणार तुझ्याकडेच, तुझ्याकडेच. कारण तुझ्या स्पर्शाने दगडाचा देव होतो, अन्नाचा प्रसाद होतो, पाण्याचं तीर्थ होतं आणि जगण्याला अर्थ येतो. काय सरांची भाषा. कोटस्थाने कोटी किमतीचा फणस. कोटस्थाने आजच्या समाजाविषयी बोलताना त्यांना जे लागतं मनाला ते म्हणतात की म्हणजे त्यांना एकत्र राहायची सवय, एकत्र कुटुंबाची, किंवा एकत्रित असावं माणसाने. म्हणून ते म्हणतात की आज समाजामध्ये म्हणजे आज काय चाललं की आपण एकमेकांपासून किती दूर झालोय हे समाजाला स्पष्ट बजावण्यासाठी आपण घरांना म्हणायला लागलोय अपार्टमेंट. घर या संकल्पनेविषयी ज्यांना उचंबवणच येत नाही ते घरांना म्हणतात फ्लॅट, सपाट. असं आजच्या वास्तव चित्राविषयी बोलणारे सर म्हणतात आजच्याच्या दांभिकतेवरती की दुसऱ्याला फसवणं, खोटं बोलणं यापुढे उच्च दर्जाच्या कला आहेत. दुसऱ्याला न दुखावता स्वतःचं सुख शोधणं म्हणजे काय म्हणतात त्याला, काटेरी जाळीत हात घालून हाताला ओरखडा येऊ न देता करवंद काढणे एवढं अवघड आहे. ही सरांची भाषा. किती 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 उदाहरणं देऊ. सर विनोदाच्या बाबतीत तर सरांचं जे विनोदाची व्याख्या म्हणावी लागेल त्याला. सर म्हणतात विनोद कसा हवा, दारासिंगासारखा. एक काय उघडा असला तरी चालेल पण हेल्दी हवा. हे बोलणारे सर. थोडक्यात सर म्हणजे सर माझं भाग्य समजतो मी सरांशी संपर्कात आलो. पक्ष्यांनी कसं गात राहावं, पाण्याने कसं वाहत राहावं. आता पाणी म्हटलं की थोडंफार खळखळाट आलाच. तसंच आयुष्यामध्ये थोड्याफार इकडेच्या तिकडच्या बाबींवरती मात करत स्वतःच्या गुणधर्माला ओळखून स्वभावाला ओळखून सुगंध द्यावा, सुगंध घ्यावा, आनंदात राहायला शिकलं पाहिजे माणसाला. हे सर सारखं सांगत झाले आणि सरांनी एक अव्याहतपणे केलेलं करतच राहू. सर काय बोलू मी सरांबद्दल एवढं. सर तुम जिओ हजारो साल, जिओ हजारो साल. खरं मी असं सांगू इच्छित की सरांना भेटणं म्हणजे आंतरिक ऊर्जा प्रचंड प्राप्त करून जाणं जी सगळ्यात महत्वाची. तेव्हा सरांना एवढं सांगू इच्छितो की सर उत्तम आरोग्य लाभून दे, शतायुषी व्हा. तुम्ही सोडा मी शतायुषी. मी प्रमोदचे कवी म्हणजे प्रमोद जोशी आहे, देवगडचे कवी आहेत, त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शतायुषी मी होईन तेव्हा येईन मी करण्या अभिवादन, मागणी तया लपले आहे. सर तुमच्यासाठीचे शुभचिंतन, तुमच्यासाठीचे शुभचिंतन. म्हणजे रेखाताई आणि तुमचा सहप्रवास जो आहे आणि नंतर मग मुंबई. म्हणजे तुमच्या घरात तारे कधी हसायला लागले मला विचारायचं. अजूनही असतात. हसतात आहेत ते, हसरे तारे दिसतायत आम्हाला. कल्याणी म्हणजे माझी थोरली लेक जन्माला येतानाच इतकी वडिलांची जी काळजी घ्यायची, जन्माला येताना की तिला माहिती होतं की बाबा दुपारी झोपतात, तेव्हा तिला माहीत. त्यामुळे तिनं अशी ऑड वेळ निवडली नाही जन्माला यायची. तर
कल्याणी थोरली साल सांगितलं तर ती तिकडून काहीतरी फेकून मारेल आणि धाकटी कृष्णा. तर या 2 मुलींनी आता मुलींविषयी कृतज्ञतेने काय बोलणार आणि किती बोलणार अशी परिस्थिती आहे. कल्याणीशी एकच वाक्य सांगतो की आमचं संयुक्त कुटुंब आहे, करंदीकर, कोटस्थाने आणि मेंडोन्सा. म्हणजे आम्ही दोघं, आमच्या 2 मुली, जावई आणि नातवंड, हे आमचं एक संयुक्त कुटुंब आहे. त्या सगळ्यांमध्ये परस्परांविषयी काहीही मत असो, पण कल्याणीविषयी एक मत कायम आहे. कोणालाही विचार, तू कोपऱ्यात नेऊन विचारतात, कल्याणीविषयी तुझं काय मत आहे, मी घाबरतो तिला किंवा मी घाबरते तिला, हेच मत कायम आहे. मग तो आभीर असो. आणि तुम्हाला सांगतो याच्या इतक्या कॉम्प्लिमेंट्स नाहीत कोणाला दुसऱ्यामुळे. आणि तरीही काहीही अडचण असली आणि का घाबरतो, हो, आणि का घाबरतो तिला, तर फक्त तीच काय बरोबर आहे काय चूक आहे ती आपल्याला सांगू शकते. आणि मी तर सांगते ना, काहीही हिने प्रश्न, काही वेळा मला असं वाटतं तिला राग येत असेल, थांब तिला फोन करतो, काही आले थांब तिला फोन करतो. तर आमच्या घरात कल्याणी आणि कृष्णा यांनी आम्हाला एवढा अपूर्व आनंद दिला, एवढा अपूर्व आनंद दिला की आम्ही त्याची उतराई होऊ शकत नाही. असं काही कळलं खूप खंत वाटते की आपण काही ज्यांचं लहानपण किंवा बालपण असं काही सुखात चैनीत घाल, पण त्यांचं एक आहे की त्यांना आम्ही जी वाचनाची गोडी लावली, भाषेचं प्रेम लावलं. आणि कृष्णाला सांगायचं, कृष्णाबद्दल सांगायचं, ही जशी मातृपदावरती जन्मसिद्ध हक्काने जाऊन बसलेली आहे, तशी कृष्णा जन्मजात लहान आहे. मला अजूनही कृष्णा मोठी झाली आहे, तिची मुलगी मोठी झाली एक वेळ, कृष्णा आहे तसंच बाळ आहे अजून माझ्यामध्ये. आणि त्या अशी जन्मभर अशाच राहत. आणि नातवंडांबद्दल काय सांगायचं, मला माहिती आहे ना की आता मला आठवत नाही, पण माझी एक उपमा आहे की आपण आपला केलेला संसार, त्यानंतर म्हणजे आपली मिळकत, त्यानंतर आपली मुलं म्हणजे आपली गुंतवणूक, आणि आपली नातवंड त्यावर मिळालेलं संयुक्त व्याज क्रमशः वाढत जातं. आपण कष्ट करून मिळकत मिळवली, मुलींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणून ती वाढली, आणि नातवंड म्हणजे व्याज. म्हणजे लेखनात आणि विचारात पण अजून कॉमर्स आहे. पण माझी नातवंड तिघही इतक्या भिन्न भिन्न स्वभावाची आहेत, पण तिघांमधला गोडाचा मिहीर, तो टेलिग्राफ खात्याच्या शेजारी ते हॉस्पिटल असावं. तो जन्मला ते हॉस्पिटल टेलिग्राफ खात्याच्या, कारण तुम्ही जर 12 शब्द बोललात तर तो 1 बोलतो. आणि त्याची सगळे रिस्पॉन्सेस काय म्हणतात ना, मोनोसिलॅबस असे असतात. आभीर कल्पना विस्तार, आणि अनुष्का म्हणजे कृष्णाची मुलगी, ती या कुठून या सगळ्या वेड्यांमध्ये मी आले, क्लासला जावं हे बरं म्हणून डान्सला निघून जाते. पण शेड्स खूप गोड आहेत तिघांच्याही. आणि आताचं जो सांगतो की आमचं जसं जुन्या काळात ना, ही प्रायव्हेट बँक आहे, ती काही तिचं सार्वजनिकीकरण करा वगैरे, तसं आमच्या या वृद्धत्वाचं आता सार्वजनिकीकरण झाले. आम्ही दोघंही नाना नानी याच नावाने इथे ओळखलं जातो, आणि सगळ्या लहान मुलांचे आम्ही नाना नानी आहोत. हा एक आनंदाचा भाग आहे. मिस्टर बॉरिस मेंडोन्सा सरांचे दुसरे जावई, उच्च शिक्षित MBA असूनही त्यांनी वाद्यवादन, चित्रकला, इंग्लिश साहित्य यात उत्तम गती प्राप्त करून घेतली आहे. त्यांच्या मिश्किल, मार्मिक संभाषण शैलीमुळे, सतत दुसऱ्याला सहाय्य करण्याच्या वृत्तीमुळे ते दुसऱ्यांना सहज जिंकून घेतात, आपलेसे करतात. हाय,
मी बॉरिस मेंडोन्सा, नानांच्या लाडक्या इन्नाचा नावडता नवरा. फॉर द पास्ट इयर, ड्यू टू माय ट्रान्सफर टू पुणे, आय हॅव बीन स्टेइंग विथ नाना नानी. घर जावे म्हणून नाही, तर मुलाच्या हक्काने राहतो आणि नानीकडून खूप लाड करून घेतो. Some days I work from home, and those days are made less stressful with Nani's pampering and Nana's wit and humor. Sorry, continuous wit and humor. As a balance to my work life, I paint, and Nana is a huge source of encouragement. I have been able to experience his creativity with words in the form of his taglines and captions. आणि म्हणून माझ्या चित्रांचा अर्थ बदलत नाही, तर आणखीन जास्त खुलून येतो. Nana's wit and humor go on a different level. Me being a foodie, I can compare it to Pani Puri, tangy, tasty and soul hitting. नानांच्या या इंटरव्ह्यूला त्यांच्या कलरफुल शब्दांनी खूप रंग येऊ, ह्याच माझ्या बेस्ट विशेस. घरात हसरे तारे. हो, अगदी बरोबर. मी याच घरा किंवा कुटुंबाबद्दल बोलतोय, ज्याचे कुटुंब प्रमुख आमचे नाना आणि माझे प्रिय सासरे प्राध्यापक रमेश कुटस्थाने आहेत. नाना आणि मी एकमेकांना माझ्या बायको म्हणजे कल्याणीच्या आधीपासूनच ओळखतो. आता हे कसं काय? त्यांची आणि माझी पहिली भेट ठाण्यामध्ये झाली होती, जेव्हा मी एक प्रॉस्पेक्टिव्ह वर होतो. मला चांगलं आठवतं आहे, नाना घरी आले होते आणि मी जस्ट ऑफिसमधून आलो होतो घामेघूम होऊन, आणि गप्पा मारता मारता आय डोंट नो वाय, पण मनातल्या मनात आम्ही एकामेकांना शॉर्टलिस्ट केले होते. ऑफकोर्स कल्याणीचा फोटोही माझ्याकडे होता, मी बघितला होता, आणि रेस्ट इज हिस्ट्री. आमच्या लग्नानंतर माझे बाबा राम करंदीकर आणि नानांचे नाते हे एका व्यायापेक्षा एका क्लोज जिवलग मित्रासारखे होते. इनफॅक्ट बाबांनी त्यांचे जे चरित्र लिहिले होते ते नानांच्या गायडन्सच्या अंडरच. मी नानांना 2 फेजेसमध्ये एक्सपिरियन्स केले आहे, आणि दोन्ही फेजेस चांगल्याच आहेत, आणि दुसरीचा फेज अजूनही मी एक्सपिरियन्स करतो आहे. 1999 ते 2009 सालापर्यंत आम्ही सगळेच ठाण्याला होतो, इन्क्लुडिंग माझे आई आणि वडील. नाना त्यावेळेस पोद्दार कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि ते तिकडनंच रिटायर झाले. मला चांगलं आठवतं आहे की त्यावेळेस तरंगचे अभिप्राय खूपच छान आले होते, साहित्य क्षेत्रामध्येही आणि आमच्या मित्रपरिवारामध्येही. मिहीर, अनुष्का आणि नंतर अबीर हे नानांच्या आयुष्यात आल्यावरती चिल्लर पार्टीवरती एक मेजर फोकस आहे, आणि त्यानिमित्ताने आम्ही बरेच अगडम बगडम करून घेतलं आहे. नानांची दुसरी फेज साहित्याचं माहेरघर पुण्यामध्ये एकदम जोरात सुरू आहे. त्यांच्या आयुष्यातला हा एक मोठा बदल म्हणता येईल, जो दाखवून देतो आहे की रंग माझा वेगळा. त्यांचा सहवास मला इथे पुण्यामध्ये जास्ती मिळतो आहे ॲज कम्पेअर्ड टू ठाणे, आणि त्यांची विनोद बुद्धी अशी आहे की अनोळखी माणसालाही आपलंसं करून घेऊ शकते, आणि मी तर आहे त्यांचा जावई. आणि हेच गुण मी बघितलं आहे की त्यांच्या नातवामध्ये म्हणजे माझ्या धाकट्या मुलामध्येही उतरलेत. मला इथे एक छान विनोद आठवतो आहे घरात हसरे तारेमधला, की विनोद असावा तर दारासिंगासारखा, उघडा वाघडा चालेल पण तगडा हवा, हेल्दी. खूपच छान विनोद आहे. त्यांचे निवासस्थान कामधेनू सिद्धी सोसायटी इथे अगदी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत नाना आणि नानी दोघंही खूपच पॉप्युलर आहेत. ते दोघं म्हणतील म्हणजे नाना नानी म्हणतील ते डोळे मिटून तिकडचे लोक करायला तयार असतात.
नानांनी बसवलेले म्हणजे लिहिलेले आणि बसवलेले नाटक, लहान मुलांचे नाटक हे गणपतीमधला एक मेजर हायलाईट असतो. ऑलमोस्ट प्रत्येक गणपतीला ते होत आलं आहे. ह्या सगळ्यामध्ये मोरपीस म्हणजे आमची नानी रेखा कोटस्थाने, ज्या नानांसोबत अगदी खंबीरपणे उभ्या आहेत. देव त्या दोघांनाही उदंड आयुष्य देव हीच प्रार्थना. नमस्कार. आता मुंबईला एवढ्या प्रदीर्घ तुम्ही त्या कॉलेजमध्ये होतात, तर त्या कॉलेजविषयीचं एखादी छान आठवण किंवा कॉलेजमधल्या एखादा टर्निंग पॉईंट किंवा एखादा आठवणीत राहणारा किस्सा असं काही? एकतर माझं कॉलेजमधलं जीवन हे अतिशय आनंदी आणि ज्याला आपण म्हणूया खरोखर बौद्धिक सांस्कृतिक वातावरणात गेलं, जे म्हणजे व्हेअर आय लिव्ह. तर पोद्दार कॉलेजमधलं आधी विद्यावर्धिनीचं जर सांगायचं तर विद्यावर्धिनीमध्ये शिक्षक विद्यार्थी यांचं अपूर्व प्रेम मला मिळालं, अपूर्व प्रेम मिळालं अगदी. आता मला नावं नीट आठवत नाही, पण अरे पन्ना काय सर ओळखलं की नाही असं हे धुळ्याकडची जी टिपिकल स्टाईल आहे ना तशी विद्यावर्धिनीतली एकच आठवण सांगतो की एक गोपी लांडगे म्हणून हां शिपाई होता. त्याला फक्त आपण सांगायचं गोपी अमुक अमुक पुस्तक पाहिजे, मी दुपारी येणार आहे, तुम्ही गेल्यावरची दारात तुमच्या हातामध्ये पुस्तक अक्षरशः, आणि ते नोंदणी मी करून घेतो, तुम्हाला पाहिजे होतं ना घ्या. मला आठवतं गोपीनी, आणि त्याला स्वतःला ते लेखक ते कवी माहीत नसायचे, पण स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ असे गोवी करंदीकरांचे 2 लघुनिबंधांचे संग्रह होते. आणि तुला आश्चर्य वाटेल, ते मी जेव्हा घेतले माझ्यावर त्याआधी 8 वर्ष कोणीही घेतलेले नव्हते. पण त्यांचा एक प्रकारे जीर्णोद्धार झाला असंच म्हणावं लागेल. तर ही विद्यावर्धिनीतली आठवण खूप चांगल्या आठवणी आहेत. आणि माझे हेड जे होते बोकरे सर, ते हेड असे नव्हतेच. आमच्या दोघांच्या उंचीत एवढा फरक होता, त्यामुळं हेड ऑफ कॉमर्स आणि टेल ऑफ कॉमर्स पण ते बोकरे सर इतक्या प्रेमाने वागवायचे की विचारायचे. आणि दोघांची लेक्चर संपली की त्यांचा आवडता कार्यक्रम समोर शंकरची टपरी आहे, तिथे चहा घ्यायला जाऊ. त्यांनी मला चहाची गोडी लावली अक्षरशः. काय नाही, फक्त दोघांनी हात मागे बांधायचे. आपण म्हणजे विद्वान आहोत आणि क्षुद्र जगापेक्षा वेगळे आहोत म्हणून हात मागे बांधावेच लागतात. मग शंकरच्या टपरीवरती जाऊन चहा घ्यायचा. चहा घेतला की शंकरच आमच्यासाठी, तर तो शंकर काय करत सुपारी आणून ठेवायचा, कारण त्याला बोकरे सरांना सुपारी लागते. तर अशा एक खूप गोड आठवणी. नाही, असं म्हटलं जातं ना, विद्यावर्धिनीचा 75 ते 85 हा काळ सुवर्ण काळ होता, सुवर्ण काळ. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. कारण की आम्ही 82 आणि 83 हे 2 वर्ष तिथे होते. तर त्या काळात म्हणजे या संपूर्ण 10 वर्षाच्या काळात जेवढी बक्षिसं मिळाली, म्हणजे सगळ्या क्षेत्रात, एकांकिका असो, स्पोर्ट्स असो किंवा इतर कुठल्याही स्पर्धा असो, विद्यावर्धिनीला हमखास पहिलं बक्षीस काही ना काही इतका. आणि संपूर्ण म्हणजे प्रिन्सिपलची केबिन पूर्ण अशी ढाल तलवारींनी पूर्ण भरलेली असायची. म्हणजे डी.के. सोनार असो, त्याच्या आधी खडणार असो किंवा शिरोळकर सर असो, आणि मायवैद्य आधार मायवैद्य यांनी नावारूपाला ते, आणि दलाल सर यांनी नावारूपाला. आणि त्यामुळं मला तो काळ म्हटला ना की एका शब्दात सांगितलं नाट्यमय वाटतं. बघ ना, दरवर्षी म्हणजे क्रमाने मला आठवतं जावई माझा भला, बंडू बेबी आणि बुरखा, बंधमुक्त, नाव नसलेल्या रस्त्यावर, दिनूच्या बांगड्या, अंजली, अशा दरवर्षी एक अंक, दरवर्षी एक अंक. आणि नाटकं सुद्धा घरातच रे जारे. मग त्यानंतर मी लिहिलं चाहूल. त्यानंतर अतिशय आमचं रेखाचं, माझं आणि माझा अतिजीवलग मेवणा राजू, आमच्या तिघांचंही आवडतं म्हणजे विजय असो. ही सगळी
धुळ्याची मिळकत. आणि त्यातलं बंधमुक्त तर पोलंडला वगैरे पण हो हो बंधमुक्त तर म्हणजे असं इतक्या वेळा आणि इतक्या जणांनी की त्याला आता प्रयोगांना गणतीच नाही अक्षरशः. खरंच आहे. हिरवळ लावणच, बंधमुक्त, ओनामा, हा. या ज्या काही सगळे हे आहेत, पण नंदळती पावका, हे जे नाटक फक्त एक होतं की बंधमुक्तची त्यावेळची कल्पना नॉवेल होती, वेगळी होती. म्हणजे एकच खंत आता अशी वाटते की हे एवढं लेखन लोकप्रिय असूनही प्रकाशित काही झालं नाही किंवा केलं नाही मी. ते काय योग असतं एवढंच म्हणता येईल, पण प्रकाशित काहीही नाही. म्हणजे कोणी प्रत मागायला आलं तर हे काय बुवा, तू झेरॉक्स करून घे आणि माझी मला परत द्या. बरोबर. हिरवळ लावारच तर तसंच झालं ना. हो, हिरवळ लावारस अजूनही प्रकाशित नाहीये. प्रकाशित झालेलीच नाही. घरात असरेदारे नाहीये. जर हजारच्या वर प्रयोग. लवारसच एका माणसाने चोरून रेडिओवर केली होती का? ती तर फारच गंमत आहे. हो, बरं. नाव बदललं. हा. मला हा 3 अनुभव आहेत. कोणी म्हटलं ना की तुम्ही मानधनावर किंवा प्रसिद्धीवर काही भर किंवा त्याचा आग्रह धरता का? कधीच नाही. हो. तर गंमत अशी आहे की बऱ्याचदा माझ्या एकांकिका, इव्हन कथा या चोरून आपल्या नावाने प्रकाशित केल्या, उघड झालेल्या अशा काही काही बाबी आहेत. बरं. एकाने नाटक सुद्धा व्यावसायिक हो, यांचं आणि एका म्हणजे नामवंत नाव लेखकाने झालेलं आहे. चोरलं. बापरे. आणि प्रथितयश माणसाने केलेलं, पण द्यायचं नाही. एक वेगळा मुद्दा म्हणून सांगायचं झाला तर मी जसं अत्यंत आत्मीयतेने लेखन करत राहिलो तसं कोणीही माझ्याकडे येऊ, एक प्रकारे तोच माझ्यावर उपकार करतोय. विद्यार्थी असेल, सहकारी असेल, शेजारी असेल किंवा तरुण असेल कॉलेजमधला, व्याख्यान लिहून देणं किंवा निबंध लिहून देणं हा माझा अतिशय आवडीचा विषय होता. नुसतं लिहून देणं नाही तर त्याच्या पर्सनॅलिटीला साजेसं लिहून देणं. आणि हे काहीही कठीण असतं. माझं नाव सांगा नाही काय. आता एक सद्ग्रस्त असं आहे की ते मोठमोठ्या सभांमध्ये त्यांना त्यांच्या एकूण समाजातल्या स्थानामुळे बोलवलं जायचं. ते हातापाया पडून माझ्याकडनं व्याख्यान लिहून घ्यायचे, म्हणजे खोटं हातापाया पडून अक्षरशः. पण मला त्यातनं काही पैसा मिळेल, नाव मिळेल असं काही नाही. 12 ते 15 व्याख्यानं ज्यांची महाराष्ट्रभर, शब्द न शब्द माझ्याकडून. जर मी 2 पैसे घेतले असेल तर मला माहिती, मग देन आय बिकम अ घोस्ट रायटर. ते मला स्वप्नाचंही नको होतं. आपलं स्थान वरती असलं पाहिजे लेखक म्हणून. लेखकाने कधीही कॉम्प्रोमाइज करू नये. सुखमणीने जे सांगितलं ना की जाहिरात करायची त्या वस्तूची समाजापुढे कधीही नाही म्हटलं. मी तुम्हाला लिहून देईन, मी स्वतः नाही करणार. अक्षर माझी असंख्य व्याख्यानं, म्हणजे एक मला आता आठवतं, एक माधवी विनोद नावाची, आता माधवी पेठे म्हणून विद्यार्थिनी आहे, त्याचा प्रिन्सिपल म्हणूनही रिटायर झाली. मी विचार कर. पण गंमत म्हणजे तिने वारसा हक्क जसं चालवतात ना, मी तिला लिहून दिलेलं प्रत्येक व्याख्यान लिहून तिने त्याची एक फाईल ठेवली होती आणि तिने ती मला दाखवली. आणि सर, आता हा इतका अक्षय आनंद झाला आहे ना की मी माझ्या विद्यार्थ्यांना यातली वाक्य देते. त्यामुळे भरून पावलं. आणि अशा वेळेला ती प्रिन्सिपल आणि मी साधा प्राध्यापक त्यावेळच्या नात्यानुसार, पण तिने हे मला सांगितलं. आणि दर वेळेला तुम्हाला मी श्रेय देते, माझे सर. तिने दुसरा उल्लेखच केला नाही, माझे सर. एवढे भरून पावतो आपण अक्षरशः. आताचे जर का आपण बघितलं, म्हणजे दूरचित्रवाणी असो किंवा नाटक प्रोफेशनल लेवलचं असो, त्यातले विषय जे आहेत तर त्याविषयी काय वाटतं? म्हणजे आता कसं आहे की खूप कालांतराने सगळ्या विचार बदलत जातात, परिवर्तन होतं, सगळं ठीक आहे, पण त्यातला आत्मा जो आहे त्याविषयी, कारण एक लेखक म्हणून तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं? आता इथे एकतर माझी मर्यादा म्हण किंवा काही म्हण, पण किंवा काय आत्मकेंद्रित वृत्ती म्हण, काही नाव ठेव, पण मी जो रमलेलो आहे तो अशा काळामध्ये रमलेला आहे की
ती एक ज्ञानेश्वरांची ओवी आहे ना, की ज्ञानदेवांच्या पाठी जो कोटी करील मराठी, तेणे अमृताचे वाट जाण नरोटी ठेविली. तर मी ज्यांचं लेखन अक्षरशः बाळकडूसारखं त्याचा अर्क मिळवलेला आहे असं मला विचारलंच ना तुम्ही, हात जोडून सर्वप्रथम राम गणेश गडकरी, संतांमध्ये समर्थ स्वामी रामदास, विनोदामध्ये कोल्हटकर आणि पु ल देशपांडे. आता ह्या लेखकांचं वारंवार वाचल्यामुळं हे इतर काही पाहण्याची आणि वाचण्याची इच्छा होत नाही. ही मर्यादाही असू शकेल, मी मान्य करतो. पण घरात असं रे तारे असंचा पाहू कशाला नभाकडे. हां, वाचन प्रचंड केलं मी, प्रभाव कशाच नाही. प्रभाव जर पडला असेल आणि ह्या माणसांचा प्रभाव जन्मभर काय जन्माच्या नंतर सुद्धा पुढच्या पिढीला वारसा इतका टिकून नाही. म्हणूनच म्हटलं की निकोप किंवा सकस लेखन किंवा ज्याला आपण म्हणतो, तर तसं लेखन आजच्या म्हणजे लेखकांसाठी छोटंसं काहीतरी सांगायला पाहिजे का? बाप मुलीबद्दल बोलत असतो, धुंडीराज मालनबद्दल बोलत असतो. मालन हे त्याची थोरली मालती. घनश्याम तिला मागणी घालायला आलेला आहे. तर त्या डायलॉग संवादामध्ये तो अत्यंत भाबडा गोष्टी वेल्हाळ म्हातारा काय म्हणतो माहिती, स्वतःच्या मुलीबद्दल, अहो घनश्याम, आमच्या मालतीबद्दल काय सांगायचं तुम्हाला. माझी मालू अशी डोळे रोखून माझ्याकडे बघायला लागली ना, की माझ्या आईच्या डोळ्यातली माया माझ्या बायकोच्या चेहऱ्याच्या ठेवणीतून मला दिसते. नात्याच्या 3 पिढ्या एका वाक्यामध्ये गडकऱ्यांनी एकत्र आणलेल्या आहेत. गडकऱ्यांचं दुसरं एक वाक्य आहे साबाजीबद्दल बोलताना, काय म्हणतात ते, लहान बालकाप्रमाणे हट्ट घ्यावा, तरुणाच्या तडफेनं काम पार पाडावे आणि म्हाताऱ्याच्या वृत्तीनं विरक्त व्हावे कर्माबद्दल आणि कर्मफलाबद्दल. 3ही अवस्थांमध्ये. आता अशा प्रकारची वाक्य ही काय होतात, तुम्हाला ती एक प्रकारे जीवनसत्वाच्या गोळ्या खाल्ल्यासारखा आनंद होतो त्यातनं. असंख्य उदाहरण आहेत. मी जर एक सांगतो, मी ग्राहक नाही आहे, कारण ग्राहक होण्यासाठी तुम्हाला एक फार मोठी अट आहे की खर्च करावा लागतो. बरं, तर मी ग्राहक नाही आहे, संग्राहक आहे. मी ग्राहक नसण्याचं काम मुलींवर सोपवलंय. तर 2 वेळेला अन्न ह्या पुरवतात, वस्त्र त्या पुरवतात. पण संग्राहक मी आहे. तर मी तुम्हाला इतक्या प्रकारचे संग्रह मी केलेले आहेत, ते जर तुम्ही पाहिलंत ना, तुमच्या केव्हापासूनची ती गोडी आहे. माझं एक 15-16व्या वर्षीचं अशी एक वही आहे. त्यावेळेचं एक स्वप्नाळू वय असतं ना, आणि त्या वहीमध्ये 40 पानी वही होती. उपमा, मग अलंकार, मग कथाकल्पना, असे 10 पानावरती करून आणि जे डोक्यात येईल ते त्याच्यामध्ये लिहून काढलेलं आहे. जे मनात येईल. दुसरा संग्रह म्हणशील तर ह्या पुस्तकांचा मी अत्यंत मर्यादित पुस्तकं स्वतःच्या, माझी मोठी लायब्ररी आहे, 5000 पुस्तकं आहेत. मी तो माणूस भंपक, त्याने कधी काही वाचलेलं नाही आहे. त्यातल्या 50% पुस्तकांची पानंही फाडलेली नाही आहेत. मी अतिशय चोखंदळपणे पुस्तकं जपून, म्हणून माझ्याकडे समर्थ स्वामी रामदासांचं आहे, मग गडकरी, पु ल देशपांडे, आणि मग मला असं लक्षात येईल हे सगळे भारतीय संस्कृतीच्या संदर्भात लिहिणार आहेत. आणि म्हणून मग मला संस्कृतीच्याही पुढे समाजवस्थी दाखवणारे म्हणून जी ए कुलकर्णी, आणि त्यांचं लेखन मला म्हणजे भारावून टाकतं अक्षर. जी एनची एक कथा वाचली ना की डोकं सुन्न होऊन जातं. मग ते झाल्यानंतर पोद्दारमध्ये आल्यानंतर आपण इंग्लिश का वाचू नये, आणि इंग्लिश लेखकांशी त्या काळामध्ये माझा परिचय झाला. त्यात विल्यम सॉरोयन म्हणून एक कथाकार आहे अमेरिकन,
त्याचा एक माझ्यावरती अतिशय प्रभाव आहे. म्हणजे तू ज्याला मूल्य म्हणतो ती जपलेला खराखुरा आणि जगलेला असा तो खराखुरा लेखक आहे. त्याचं ह्युमन कॉमेडी म्हणून एक पुस्तक आहे, किती वेळा वाचा तुम्हाला कंटाळा येणार नाही असं. मग मोरपीसमध्ये मी हेच केलं की या ज्या लेखकांनी मला हे दिलं जीवनचं त्यांचा परिचय करून दिलेला आहे. यात्रिक आता यादव आणि ते यात्रिक करायचं, यात्रिकचा एक अनुभव दरवेळेस यादव सांगायचा आणि भंपक हा शब्द त्याचाच आहे. हो पण अजिबात चालणार नाही. आणि यात्रिक त्यांनी इतक्या स्टेजवर इतक्या लेवलला त्यांनी नेलं. हो प्रश्नच नाही. यादवची आठवण खरं सांगू का, यादवची आठवण काढू नये. कारण का, एकतर तो आपल्यापासून वेगळा होत नाही, अजिबातच नाही. म्हणून काही मंचकीय वाक्य त्याच्याविषयी बोलायचं असं मला कधीच वाटत नाही, हे एक. आणि दुसरं असं आहे की त्याच्यावर प्रेम जे केलं त्या प्रेमापोटी त्याच्याशी तीव्र तक्रार आणि तीव्र राग पण आहे की ज्याने एवढं तुला अरे गंगेची ओंजळ होती तुझ्या हातामध्ये, तू काय असं करून दिलं, ठेच लागली म्हणून सांडून टाकली. ही वॉज सिम्पली ग्रेट. पण अवलिया कलंदर असा आर्टिस्ट असल्यामुळे त्याला ते सगळं मान्य आहे आणि माफ आहे. बरंच स्टेजवर काम करताना खूप वेगवेगळे अनुभव आणि खूप शिकायला मिळालं. म्हणजे सगळं एक विद्यापीठ होतं ते. हो. या सगळ्या प्रवासामध्ये मग अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्या संदर्भातलं थोडस, कारण ते महत्वाचं आहे. कारण नैनंद ती पावका खरे पुरस्कार सांगू का, पुरस्कारांशी मला कधीच ओढ नव्हती. म्हणजे असं हे जे ओनामा मिळालं आहे ना मला, सवाई लेखक, ते घ्यायला मी गेलो नव्हतो, तुषार दळवी गेला होता. म्हणजे त्या नाटकाची सगळी टीम गेली होती आणि रात्री 10 वाजता त्यांनी ही ट्रॉफी आणून दिली. मला माहिती होतं आज बक्षीस समारंभ आहे, आपल्याला पहिलं बक्षीस आहे, सवाई बक्षिसाचं काय कौतुक. माझी बक्षिसं फार वेगळी होती. हिला परवा मी बोलता बोलता सांगितलं खरी बक्षिसं कशी मिळतात. नगर कॉलेजमध्ये एकांकिका सादर व्हायच्या आणि माझा एक भगवान भागनगरे या नावाचा अति जिव्हाळ्याचा मित्र, तो दुधाचे रतीब घालायचा, घरचा धंदा होता. त्यामुळे त्याला संध्याकाळी मोकळा वेळ मिळायचाच नाही. त्याच्या जीवाची इतकी उलम, मैद्राम्याचं नाटक आहे. तो अक्षरशः काकुलटी करून त्या सरांना सांगायचं याचं की नाही सावध ठेवा. म्हणजे समजा 6 एकांकिका असतील ना, त्यावेळी सावध ठेवणार नाही, तर पोरं इतकं बसणार कुठे. त्यांची पण तशीच. हा भगवान बिचारा त्या दिवशी सगळं दुधाचं शेड्यूल ॲडजस्ट करून माझ्या एकांकिकेची वेळ तो पोहोचायचाच. पण पुढची गंमत अशी की माझ्या भोवती जो एक गोरागोमटा गराडा पडलेला असायचा, त्याची हिंमतच व्हायची नाही पुढे यायची, म्हणजे असं लांबूनच हात करायचा. ते भगवाननी दिलेलं बक्षीस जे आहे ना, त्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं बक्षीस अक्षरशः. आणि दुसरं बक्षीस तुला सांगतो, माझ्या मावशीची यजमान जगन्नाथ पंत, आम्ही त्यांना पंत म्हणायचो. त्यांना इतकं कौतुक वाटायचं, पण कसं व्यक्त करावं ते कळायचंच नाही. त्यांनी काय करावं, माझं बंडू आणि भरतनाट्यम या नावाचं 2 एकांकिकांचं त्यावेळेला पुस्तक प्रकाशित झालं. यांनी काय करावं, ते ऑफिसची खाकी कागद असतात ना, त्या सगळ्या याच्यावर ते परत लिहून काढले. आनंद मावे ना त्यांना. आणि ते संपूर्ण पुस्तक लिहून काढलं आणि मग मला पत्र पाठवलं आणि माझ्या हातात ते दिलं. ही बक्षिसं जी आहेत ना, त्या ट्रॉफी वगैरे तर ठीक आहे. आता इथे मॅगवेल्या ट्रॉफी आहेत ना, जवळजवळ 50 ट्रॉफीज माझ्या स्वयंच्या कार्यालयाचे अजून. आणि सर, तुम्ही हे बोलताना खूप छान उदाहरण दिलं होतं की कासव आपल्या पिलांना मोठं करतं ते फक्त आपल्या डोळ्याची माया देऊन. तर ती डोळ्याची माया मला वाटतं भगवान अगदी त्यांच्याकडनं तुम्हाला मिळायची ती. आणि म्हणजे ती काय म्हणतात, एक पोषक अगदी खरे ना. बूस्ट. तू कहे अगर जीवन भर मैं गीत सुनाता जाऊं. त्या स्वरूपाचे मित्र, त्या स्वरूपाचे नातेवाईक. आता मी मगाशी म्हटलं ना, भरतीच्या लाटा, असं वाटतं केवढी मोठी आणि ती काहीच नाही अशी पुढची लाट आहे. नावातून नाव निघतात. आता हिची थोरली बहीण ताई
आणि हिचा सगळ्यात धाकटा भाऊ राजू, ही 2 माणसं म्हणजे खरं सांगायचं ना तर आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होते आणि आहेत अजूनही. बऱ्याचदा मी म्हणतो की का गं नाहीतरी काय, राजू कधीच आपलं ऐकून घ्यायचा नाही ना, आत्ता फोन करतो त्याला आणि त्याच्याशी मनमोकळं जे पाहिजे ते बोलत बसतो. कारण त्याच्या कल्पना वेगळ्याच असायच्या. तो हल्लीच्या काळात अशा खूप वेगवेगळ्या आणि थोड्याशा म्हणतो ना शेख चिल्ली सारख्या कल्पना करायच्या, डॉन क्विकझोट सारख्या. पण मग त्यांनी काय फरक पडतो, मी बोलतो राजेश, ताईची तर माया म्हणजे सांगतो ना, ताई म्हणजे सांगतो ना मदर इन्कार्नेशन. तिला जर म्हटलं आणि म्हणजे धुळ्याची ताई होती, संपूर्ण धुळ्याची ताई होती, आणि संपूर्ण साहित्याची समज, नाटकाची समज, याच्याबद्दल तर प्रश्नच नाही. सगळ्याच बाजूनी ती कलावंत होती. पण दादांच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलेलं आहे एकांकिकेमध्ये, तर दादांचाही काय सटल जो आहे ना इतका सुंदर, म्हणजे कोण मेला आपलं नावाची एकांकिका, शिवदास जोंधळे होता, मी होतो ते, तर त्यावेळेस ते गाणं होतं तोफा तोफा तोफा, तर ते गाणं त्याच्यामध्ये त्यांनी ते सरदार हे गेलंय, त्यांनी तोफा ते सजलाय आणि मग ते तोफा 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 असं सरदार, कोतवाल, शिपाई असे सगळे तोफा 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 गाण्याच्या चालू होतं. काय दादांचं म्हणजे इतका म्हणजे दादांच्या दिग्दर्शनात काम करणं म्हणजे, आणि त्यांची जी अशी स्माइल छोटस असं अरे क्या बात आहे असं बस, म्हणजे खूप खूप शिकार मिळाली या लोकांकडनं. म्हणजे राजू आमचा सख्खा मित्र, पलीकडे काही नाही म्हणजे बाकी. सर पण या पलीकडे जाऊन मला असं आणखी तुम्हाला विचारावं असं वाटतं की प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार हे सगळे तुमच्यात आहेत. हो. तर तुमच्यातले तुम्ही कोण जास्त प्रिय आहे तुम्हाला यात? आता खूप अवघड प्रश्न आहे, कारण सगळेच प्रिय आहेत, हे जर उघड आहे अक्षरशः. मला माझ्या लेखनातलं सर्वात काय आवडतं तर इन्स्टंट सुचलेलं कोटेशन. हा एक म्हणजे आपलंच आपण कौतुक करून घ्यावं असा एक मला आवडणारा भाग आहे. कुठेही मला एखादं कोटेशन, म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की विनोद असेल तो 1 लायनर सुचणं. कारण नाटक म्हटलं ना तर बराच काळ तुमच्या मनामध्ये, कादंबरी म्हटलं त्याला काहीतरी तुम्ही आधी हे दिलेलं असतं, पण त्या क्षणी काय म्हणतात ना उत्स्फूर्तपणे सुचणं, तर तो कोटेशन मला अत्यंत आनंदाचं. आणि त्यातही जर ते कोटेशन विनोदाच्या अंगाने जाणार असेल तर फारच छान वाटतं. ते सगळं फेसबुकमध्ये मी सुचलं की लगेच प्रतिसाद. जसं ते एका रात्रीत करोडपती व्हा पुस्तक लिहून पूर्ण झालेलं आहे, छपाईसाठी अनुदान पाहिजे, एका छोट्याशा वाक्यामध्ये सगळं. किंवा अंधश्रद्धा की बुद्धीचे श्राद्ध, 5 प्रति विकत घेणाऱ्यास 1 ताईत मोफत मिळेल, मंतरलेला ताईत मोफत मिळेल. अशी कोटेशन्स मला फार आवडतात. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे, म्हणजे संदर्भ सोडून सांगतोय की मला लेखक म्हणून मी जगतो, पण लेखक म्हणून जगात वावरणं अजिबात आवडत नाही. कुठेही जाताना ही ओळख घेऊन जाणं, मी लेखक, अर्थात कोणी ओळखतही नाही तो भाग निराळा, त्यामुळेही असेल हे, पण लेखक या ओळखीने मिरवणं मला कधीच आवडत नाही. ॲज इट इज आपण आहोत तसे आहोत, कोणी ओळखलं तर फार उत्तम. पण सर हे असं तुम्हाला वाटतं की तुम्हाला ओळखत नाही? हो, आणि जरी तसं असलं, आता परवा जे एक टाकलं ते मला फार आवडलं की सरांच्या 75वी निमित्त काही गौरवशाली उद्गार एकत्र करावेत, त्यानुसार पुढील 3 उपकार असे उद्गार असे आहेत. पहिला, तू अद्याप शेअर रिक्षाचे 25 रुपये दिलेले नाही, दामले. नंबर 2, अंगात 2 ताप असताना होडका घेण्यासाठी सर माझ्याकडे 12 किलोमीटर अंतर तोडून आले होते. आणि नंबर 3,
कुंदनबालेचं, सर मला अगदी धाकट्या भावासारखे वाटतात, माझ्या भावावरती मानसोपचार चालू आहे. आणि मग शेवटी लिहिलं संग्रह तूर्त स्थगित केलेला आहे. तर हे जे स्वतःची थट्टा करण्याचं सुद्धा एक सामर्थ्य लागतं. नाही यावरती पु ल देशपांडेंचे विनोद जे आहेत बोचणारे नाही 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 आणि त्याच्यासारखा विनोदच नाही. म्हणजे पु ल देशपांडेंचे जे विनोद शैली हा प्रश्नच नाही. याच्यावर नाही खाते बोलू का मध्ये? अरे वा. यांचा एक विनोद पुलंच्या नावावर अगदी टीव्हीवरच्या कार्यक्रमात सुद्धा लोकांनी सांगितलं. तुला सांगतो आता मला त्याचं नाव डोंबिवलीचा दिग्दर्शक होता, डोंबिवलीचा होता, आणि त्याने काय करावं मुलाखतच्या दरम्यान की जे हल्लीची विनोदी नाटकं फार्स वगैरे तेवढं नाही. मला या बाबतीत अत्र्यांचं एक वाक्य अतिशय आवडतं. काय अत्र्यांचं वाक्य? तर विनोद कसा असावा तर दारासिंग सारखा, एक वेळ उघडा असला तरी चालेल पण तगडा हवा. आणि त्यांनी पण वा 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 अत्रे म्हणजे काय विनोदाचे बादशाह. पण हे वाक्य होतं माझं.